आरोग्य, कृषी, पर्यावरण संवर्धनात सुधारणा गरजेच्या डॉक्टर अर्चना शुक्ल 57 रक्तदात्यांचे रक्तदान. आजच्या तरुण पिढीची कृषी जीवनाविषयी व पर्यावरण संवर्धनाबद्दल असलेली अनास्था तसेच आरोग्याच्या बाबतीत होत असलेला निष्काळजीपणा याबाबतीत येणाऱ्या काळात सुधारणा व्हायला हवी, तर आणि तरच आरोग्य, कृषी संवर्धन व समृद्ध पर्यावरणाची वाटचाल यशस्वी करता येईल, असे प्रतिपादन गारगोटच्या बलश्याम क्लिनिक दवाखान्याच्या प्रमुख डॉक्टर अर्चना सुनील शुक्ल यांनी केले. त्या शाहू वाचनालय गारगोटच्या सभागृहात डॉक्टर्स डे व कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व वृक्ष वाटप कार्यक्रमात बोलत होत्या. ज्येष्ठ डॉक्टर के. मोमीन हे या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत होते. आज सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रमुख पाहुणे व रक्तदात्यांना आंब्याचे रोप भेट म्हणून वाटप करण्यात आले. डॉक्टर अर्चना शुक्ल पुढे म्हणाले की वैद्यकीय क्षेत्र हे माणसांच्या आरोग्याशी निगडीत आहे. यातून समृद्ध आरोग्य देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आमच्या घराण्याची ही 4थी पिढी या आरोग्य सेवेत आहे. आमच्या घराण्याच्या जवळपास 100 वर्षाच्या पिढीजात आरोग्य सेवेचा आम्हास अभिमान आहे. याची जाणीव जागृती समाजमनात व्हावी या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम आज घडवून आणले व समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या या सेवा कार्यास आपणा सर्वांचे शुभाशीर्वाद पाठीशी राहावेत अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करत आहोत. कार्यक्रमास गारगोटी शहर व बुदड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. श्री शाहू वाचनालय गारगोटचे विश्वस्त पदाधिकारी, वाचक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, अनेक दवाखान्यातील डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ, रक्तपेढीचा स्टाफ तसेच रक्तदाते यांच्या उपस्थितीने सभागृहात एक प्रकारचे चैतन्य भरून राहिले होते. आयोजनकर्ते डॉक्टर अर्चना शुक्ल, बलश्याम ऑटोचे मालक सुनील शुक्ल, उच्चपदस्थ डॉक्टर आर्य शुक्ल, कन्या ऐश्वर्या कुलकर्णी शुक्ल आदींनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाबद्दल जनतेतून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स डे निमित्त उपस्थित डॉक्टरांचाही सत्कार करण्यात आला. डॉक्टर D.N. बिल्ले, डॉक्टर अजित केळुस्कर, डॉक्टर सचिन सुतार, डॉक्टर स्नेहल लोखंडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली व रक्तदानातही सहभाग घेतला.